आपल्या जामनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रथम वर्ष शिक्षा वर्ग हा संपन्न होत आहे आणि त्या वर्गामध्ये भोजन व्यवस्था माझ्याकडे आहे आणि तो सर्व भोजन जे आहे आपलं हे आपल्या शेतापासूनचे जे वेस्ट असतं त्याच्यापासून ब्रिकेट जे तयार असतात त्या ब्रिकेटच्या जी भट्टी जी आहे त्या भट्टीद्वारे आपल्या इथं स्वयंपाक तयार होतो, जेणेकरून आजकाल जे गॅस कमी उपलब्धता असल्यामुळे आणि या शेतीच्या ब्रिकेटचा आपल्याला उपयोग व्हावा त्या अनुषंगाने आपण याचा वापर करून या ठिकाणी आपण त्याचा उपयोग घेतोय आणि गॅस जास्तीत जास्त वाचून याच्यावर संपूर्ण जो स्वयंपाक आहे आपण या शेगड्यांवर बनवतोय। या शेगड्या आपले स्वयंसेवक आहे त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे। त्या प्रकारे आपण या शेगड्या जे बघत आहे या समोर आता हे सुरू आहे। आता 15 दिवसापासून आपला हा शिबिर वर्ग सुरू आहे, किती इंधनाची बचत झाली असं तुम्ही सांगू शकता? जवळजवळ या म्हणजे आपल्याला 25% फक्त आपल्याला इंधन खर्च जो आहे हा लागतोय आणि 75% आपला इंधन खर्च जो आहे हा वाचतोय। समाजाला काय संदेश द्याल तुम्ही यातून? समाजाला संदेश हेच देतो की बा आपणही पुढे आपल्या सगळ्या वैयक्तिक कामामध्ये किंवा वैयक्तिक जीवनामध्ये आपण वापर करताना या ब्रिकेटचा आणि या शेगडीचा जास्तीत जास्त वापर करून हे गॅसची बचत करावी आणि या ब्रिकेट्सचा उपयोग केल्यामुळे याचे जे शेतीपासूनचं जे वेस्ट आहे त्याचाही उपयोग होईल आणि टाकाऊ पासून टिकाऊ आपण जे म्हणतो तर त्याचाही आपण एक अवलंब करू शकतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षामध्ये पंचपरिवर्तन असा विषय घेऊन समाजात एक मोठी चळवळ उभी राहावी याच्यासाठी सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे। त्याच अनुषंगाने जे वर्ग आता सुरू आहेत, जळगावला सुरू असलेला पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग 1 आणि जामनेरला सुरू असणारा देवगिरी प्रांताचा संघ शिक्षा वर्ग या दोन्ही ठिकाणी पर्यावरणपूरक इंधन इथल्या स्वयंपाकासाठी वापरण्याचा प्रयत्न स्थानिक स्वयंसेवक मंडळींनी केला आणि एक मोठी बचत या सगळ्या उपक्रमातून एका अर्थाने साधण्यात आलेली आहे। आपल्या शेतीमध्ये निर्माण होणारं जे मक्यापासूनचं किंवा अन्य ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून ब्रिकेट्स तयार करून एक अत्यंत चांगली अशा प्रकारची शेगडी तयार करून त्या शेगडीमध्ये या ब्रिकेट्सच्या माध्यमातून स्वयंपाक करण्याचा उपक्रम हा सुरू झालेला आहे। सगळ्या एकूण जागतिक युद्धजन्य स्थितीमध्ये आणि जी इंधन टंचाई देश त्याला सामोरं जातो आहे त्यामध्ये एक खारीचा वाटा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अशा प्रकारचा एक पर्यावरणपूरक पर्याय इंधनाचा म्हणून वापरलेला आहे। अतिशय चांगला त्याचा परिणाम आहे, सिद्ध झालेला प्रयोग आहे एका अर्थाने। तर आपल्याकडे पण मोठे कार्यक्रम होत असतात, छोटे कार्यक्रम होत असतात। आपल्या घरी देखील आपण दैनंदिन याच्यामध्ये अशा प्रकारचा जर उपयोग केला तर इंधन बचत ही निश्चितपणे होऊ शकते आणि देश कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचा चांगला सहभाग त्या माध्यमातून आपल्या सर्वांना देता येऊ शकतो। धन्यवाद।